साइड में था एक इंसान आया, उसने उसको गोली मार दी यहाँ पे। उसने बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। नहीं नहीं नहीं, आप टेंशन मत लो। अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में। मेरे पति का बच्चा लो। हम बचा देगा, कोई बात नहीं। बेहतर करिए फोन। प्लीज आस्क फॉर हेल्प, वी डोंट नीड। ओके, डोंट वरी, डोंट वरी। यू ओके? यू नीड अ वाटर सर? वील मैनेज। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला। मंगळवारी दुपारी 2:45 वाजता बैसरन व्हॅली परिसरात ही घटना घडली। दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशातील शुभम द्विवेदीचे नाव विचारले आणि नंतर त्याच्या डोक्यात गोळी झाडली। पहलगाम हल्ल्यात 2 परदेशी दहशतवादी आणि 2 स्थानिक दहशतवादी सहभागी असल्याचे गुप्तचर सूत्रांनी सांगितले। यानंतर त्यांनी इतर लोकांवर गोळीबार केला आणि तिथून पळून गेले। लष्कर ए तैयबानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। मृतांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील पर्यटकांचा समावेश होता। याशिवाय नेपाळमधील एक पर्यटक आणि UAE मधील एक पर्यटक आणि 2 स्थानिक नागरिकांचाही समावेश आहे। 2019च्या पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील हा सर्वात मोठा हल्ला आहे। त्यानंतर 40 CRPF जवान शहीद झाले। पहलगाम हल्ल्यानंतर देशातील इतर शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। हल्ल्याची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री अमित शहा श्रीनगरला पोहोचले। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 5 जणांचा मृत्यू झाला। त्यापैकी 2घांची ओळख पटली आहे। संतोष जगदाळे यांच्या डोक्यात, कानात आणि पाठीत गोळ्या लागल्या, तर कौस्तुभ गणबोटे यांच्या पाठीवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या। जगदाळे त्यांच्या कुटुंबासह पहलगामला फिरण्यासाठी गेले होते। त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगी होती। तिथे एक महिला नातेवाईकही होती। दहशतवाद्यांनी तिन्ही महिलांना सोडले। जगदाळे यांच्या मुलीनं सांगितले की दहशतवाद्यांनी त्यांना किंवा त्यांच्या वडिलांना कलमा म्हणण्यास सांगितलं होतं आणि जेव्हा ते म्हणू शकले नाहीत तेव्हा त्यांनी त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या। हातात बंदुका घेऊन दहशतवादी तंबूत लपलेल्या लोकांना शोधत होते आणि मारत होते। प्रत्यक्षदर्शी मुलगी म्हणाली, माझ्या समोर वडिलांना गोळ्या घातल्या आणि काकांनाही सोडलं नाही। मुलगी आसावरी जगदाळे यांनी फोनवरून PTI वृत्तसंस्थेला सांगितलंय की आम्ही 5 जणांचा गट होतो, ज्यामध्ये माझे पालकही होते। आसावरी म्हणाले की आम्ही सर्वजण जवळच्या तंबूत लपलो आणि इतर 6-7 जणही आले। गोळीबारापासून वाचण्यासाठी आम्ही सर्वजण जमिनीवरती पडलो। सुरुवातीला आम्हाला वाटलं की हे अतिरेकी आणि सुरक्षा कर्मचारी मधील चकमक आहे। मग एक दहशतवादी आमच्या तंबूत आला आणि माझ्या वडिलांना बाहेर येण्यास सांगितलं। पुलवामा नंतरचा खरं तर हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे, कारण या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येते। त्यामुळे या प्रकरणात आता इथून पुढे काय खुलासा होतो आणि अजून काय माहिती पुढे येते यावरती सगळ्यांचं लक्ष असणार आहे।